एक गोष्ट सांगते लहानशी. एक अट्टल चोर होता, वयाने होता 40-50 वर्षाचा. सफाईदारपणे तो चोऱ्या करायचा, प्रवचनाला सुद्धा बसायचा, कीर्तन सुद्धा करायचा, पण चोर होता तो. जगात सभ्य दिसत होता पण चोर होता. चोरी करण्याच्या इराद्याने रस्त्याने चालला, हेरत चालला कोणत्या भागात काय चोरीची सोय आहे का नाही असं निरीक्षण करीत चाललाय. वाटेमध्ये वस्ती नव्हती जवळ फारशी, पण रस्त्याच्या कडेवर एक विहीर होती आणि त्या विहिरीच्या जवळ एक 10-12 वर्षाचा पोरगा रडत उभा होता. या चोराने विचार केला, याला विचारवर रडायला काय झालं, लहान वयाचा आहे, रस्ता चुकला आहे का, त्याचं काही हरवलं आहे का, त्याचं काही दुखायला लागलं आहे का. त्या विहिरीच्या कठड्याला टेकून रडत होता तो खूपच. थोडीशी दया आली, हा चोर त्याला विचारतोय, बेटा काय झालं रे, काय त्रास आहे तुला, तुझं काही दुखतंय का, तुझे आई वडील तुझ्या सोबत होते ना, आता ते गेले आणि तू चुकलायस का, तुझं काही हरवलंय का. 5-7 प्रश्न विचारले. तुम्हाला मी काय सांगू आता, की पुन्हा रडतोय. नाही पण सांग ना, जवळपास कोणी नाही आहे, मी आलोय, तुझी थोडीशी मदत करीन ना, बोल ना काहीतरी. तुम्हाला खरं सांगू का काका, आमच्या घरी एक चांदीचा लहानसा गडू आहे, तो मला आमच्या काकाकडे पोहोचवायसाठी माझ्या आईने माझ्याजवळ दिला आणि तो गडू घेऊन मी निघालोय काकाच्या घरी. याने त्याच्याकडे पाहिलं, गडू तर दिसत नाही. मग रडतो का, तुला काकाकडे जायचं नाही का. तसं नाही, चालून चालून कंटाळलो, पाय दुखले आणि म्हणून विहिरीच्या कठड्याचा आधार घेऊन थोडीशी विश्रांती करतोय मी. हातपाय थोडे मोकळे व्हावेत, आराम व्हावा म्हणून इथे उभा आहे. त्या गडूला काही नीट बूड नाही. मी तो सहजच आपलं ठे बाबा काठावर म्हणून विहिरीच्या याच काठावर तो गडू ठेवला. तो घरंगळला आणि विहिरीत पडला. आता आईला काय सांगून, काकाला काय सांगू. काका म्हणतील वेंधळा आहे आणि आई तर मला मारीलच. आता मी घरी कसा जाऊ, काकाकडे जाऊ शकत नाही ना, आई मला मारील म्हणून मला फारच वाईट वाटायला लागलं आहे, म्हणून मी रडतो. गडू पडला का बेटा, किती वेळ झाला, आता अर्धा तास तरी झालाय गडू पडून गेलाय. मला आता काही निर्णय कळता येत नाही, काय करू. रडू नको बेटा, मला विहिरीत उतरता येतं आणि विहिरीत उतरून मी तुझा गडू काढून देतो, तोपर्यंत उभा राहा इथे. त्या चोराला त्याचं बोलणं खूप खरं वाटलं आणि त्याने आपल्या अंगातला शर्ट काढून ठेवला. धोतर नेसलेला होता ते गुडघ्याच्या वरपर्यंत खोचून घेतलं. सराईत होता विहिरीत उतरायला आणि विहिरीत उतरला. मी तुझा गडू घेऊन येतो, काय काळजी करू नको. सदरा तिथेच ठेवला आणि तो उतरला. तो जसा विहिरीत उतरला तसा ह्या पोराने त्याचा शर्ट घेतला आणि पळून गेला. शर्टामध्ये त्याला काही पैसे दिसले, शर्ट घेऊन तो पळून गेला. गडूही नव्हता, तो पडलाही नव्हता. आणि या चोराला वाटलं त्याचा गडू काढून मी आणेल, लहानसा तर पोरग आहे, तो गडू घेऊन मीच पळून जाईन. तो मी चोरच आहे ना, त्याचाच गडू मी चोरीन, नाही तर धोतरात असा लपवून आणील
की सापडला नाही असं त्याला सांगेल. गडू नाही रे सापडला, त्या गाळात तो फसला असेल, काहीतरी बतावणी करील. एक तर लपवून आणील आणि उघडाही आणला तर त्या पोराला 2 दणके हाणीन आणि मी गडू घेऊन पळून जाईन. अशी चोरी करीन मी. वर येऊन पाहतो आतमध्ये गडू नव्हताच, कुठून सापडणार आहे. आणि वर पाहतो तर शर्टही नाही, पोरगही नाही. शर्ट गेला, शर्टातले पैसे गेले. उगीच विहिरीत उतरण्याचे श्रम झाले. आणि त्यांनी ठरवलं, हा पोरगा माझ्याहीपेक्षा अट्टल चोर आहे. मुद्दा चाललाय, आपण ज्या प्रकारचे असो त्या प्रकारात आपल्याहून सरस असू शकतं कोणीतरी. मग आपण आपल्या गोष्टीचा, आपल्या कलेचा, आपल्या विद्वत्तेचा कशासाठी अभिमान करायचा.